ट्रेकिंगसाठी कर्नाळा किल्ल्यावर गेलेले विद्यार्थी आणि इतर पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केल्याची गंभीर घटना समोर आली। यात 9 जण जखमी झाले होते। त्यातील दोघांची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती मिळाली। त्यातील संदीप पुरोहित वय वर्ष 40 याचा मृत्यू झाला असल्याचं समजतं। माटुंगा मुंबईतील VJIT महाविद्यालयाचे 6 विद्यार्थी, अन्य ठिकाणचे काही विद्यार्थी आणि पर्यटक असे 40 ते 50 जण ट्रेकिंगसाठी पनवेल जवळील कर्नाळा किल्ल्यावर गेले होते। त्यांच्या गोंगाटामुळे मधमाशांनी हल्ला केल्याचं कळतं। यातील काही जण पळून खाली येत होते तर काही जण किल्ल्यावर जात होते। अचानक हल्ला झाल्यामुळे विद्यार्थ्यांसह पर्यटकांची पळापळ झाली। काय करावं कुणाला काहीच सुचत नव्हतं। त्यातील विद्यार्थ्यांसह 9 जण मधमाशांच्या हल्ल्यात जखमी झाले। यापैकी दोघांची प्रकृती गंभीर होती। त्यातील एकाचा मृत्यू झालाय तर एका मुलाच्या डोळ्यांना दुखापत झाली। त्यांनी तातडीने 108 नंबर मदत मागितल्यामुळे रुग्णवाहिका वेळेत मदतीला धावली। VJIT महाविद्यालयातील 6ही विद्यार्थी सुरक्षित असून जखमी विद्यार्थ्यांवर पनवेल उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। दरम्यान कर्नाळा वन विभागाचे अधिकारी, कर्नाळा ग्राम परिस्थितीय विकास समिती आणि निसर्ग ट्रेकर्सची मंडळी मदतीला धावल्यामुळे जखमींना तात्काळ उपचारासाठी नेण्यात आलं। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, पनवेल। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।